तुम्ही समुद्राच्या अशा भागात आहात जिथे चाहू बाजूंनी युद्धाचा भडका उडालाय। आकाशातून क्षेपणास्त्रे जात आहेत आणि पाण्यात सुरुंग पेरलेले आहेत। अशातच बातमी येते की भारताची 22 महाकाय जहाजे या डेथ झोन मध्ये अडकली आहेत। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात। सध्या भारतीय नौदलासमोर उभा आहे आजवरचं सर्वात मोठं आव्हान। 22 जहाजे, 611 भारतीय नाविक आणि लाखो टन कच्चं तेल, हे सगळं वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या सर्वात घातक युद्धनौका मैदानात उतरवल्या आहेत। फारसच्या खाडीतून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मार्गाने भारताची लाईफलाईन बाहेर काढण्यासाठी नेव्हीने नेमकं काय चक्रव्यूह रचलंय? हे मिशन यशस्वी झालं नाही तर आपल्या देशात इंधनाचा हाहाकार उडू शकतो। आजच्या व्हिडिओत आपण याच थरारक रेस्क्यू ऑपरेशनची पडद्यामागची गोष्ट पाहणार आहोत। नमस्कार, मी राणी आणि आज तुम्हाला या व्हिडिओतून श्वास रोखून धरणारं नेव्हीचं रेस्क्यू ऑपरेशनच्या पडद्यामागची कहाणी उलगडून सांगणार आहे। आता तुम्ही म्हणाल, हे नक्की घडतंय कुठे? तर मित्रांनो, जगातील सर्वात संवेदनशील समुद्री मार्ग म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, सध्या तिथे युद्ध सुरू झाल्यामुळे परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली आहे। पण घाबरण्याचं कारण नाही, कारण तिथे भारतीय नौदल खंबीरपणे उभा आहे। नेव्हीने या 22 जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एस्कॉर्ट मिशन सुरू केलंय। म्हणजे काय? तर या व्यापारी जहाजांच्या पुढे आणि मागे भारतीय नौदलाच्या सशस्त्र युद्धनौका चालत आहेत, जेणेकरून कोणत्याही शत्रूने किंवा हल्ल्याने या जहाजांना धक्का लावू नये। तुम्हाला माहित आहे का, या मोहिमेची सुरुवात आधीच झाली आहे। शिवालिक, नंदादेवी आणि जगलाडकी ही 3 भारतीय जहाजे नौदलाने आधीच सुरक्षितपणे भारतीय बंदरापर्यंत पोहोचवली आहेत। ओमानच्या खाडीत जिथे नेहमी आपली एक युद्धनौका असायची, तिथे आता नौदलाने ही संख्या वाढवून 3 केली आहे। पूर्ण समुद्रावर आता भारतीय नेव्हीची नजर आहे। मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट म्हणजे काय? तर मित्रांनो, हे सगळं अचानक घडलेलं नाही। भारतीय नौदलाची एक खास रणनीती आहे, जिला मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट म्हणतात। 2017 पासून भारताने जगातील 6 महत्त्वाच्या समुद्री क्षेत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे। यात ओमानची खाडी, अदनची खाडी, सेशेल्स, मालदीव, अंदमान निकोबार आणि बंगालची खाडी या भागांचा समावेश आहे। भारताचा 88% कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गाने चालतो, त्यामुळे इथे आपली दादागिरी असणं गरजेचं आहे। आज जेव्हा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे, तेव्हा याच रणनीतीमुळे आपण आपल्या जहाजांना आणि 611 भारतीय नाविकांना सुरक्षित ठेवू शकलो आहोत। भारतासाठी हे मिशन महत्त्वाचे का? आता एक महत्त्वाचा मुद्दा, भारत आपल्या गरजेचं 88% कच्चं तेल आणि 60% LPG बाहेरच्या देशातून आयात करतो। जर समुद्र सुरक्षित नसेल तर आपल्या रोजच्या आयुष्यातील चक्र थांबतील। या 22 जहाजांमध्ये केवळ तेलच नाही तर कंटेनर शिप्स, ड्रेजर आणि मेंटेनन्सची जहाजे सुद्धा आहेत। प्रत्येक जहाजावर भारतीय नाविक आज सुरक्षित आहेत, कारण त्यांच्या पाठीशी भारतीय नौदलाचे वॉरियर उभे आहेत। समुद्रातील ही सतर्कता आणि आपली मजबूत रणनीतीच आज देशाला मोठ्या संकटापासून वाचवत आहे। तर मित्रांनो, हे असेल भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन। जगाला दाखवून दिलंय की संकट कितीही मोठं असो, जेव्हा विषय राष्ट्रहिताचा येतो तेव्हा इंडियन नेव्ही जगातील कोणत्याही शक्तीला नडण्यासाठी तयार असते। समंदर में सतर्कता, रणनीती में मजबूती और राष्ट्रहित सर्वोपरी। तुम्हाला काय वाटतं? भारतीय नौदलाच्या या ताकदीबद्दल आपल्या कमेंट्स नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।